देशभक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये जागरूक झाली पाहिजे. आणि बरं, जसं भाग्यश्री म्हणाले की पण मला इश्क प्यार मोहब्बत पर गीत गजले सीमा पर लड़ने वाले देश के वीर जवानों के नाम जरूर लेंगे। एक बार जरा जोरदार तालियों के साथ सलाम करते हैं मेरे भारत माँ के सारे वीर पुत्रों को, सहोदरों को जिन्होंने आजादी के इस भारत देश के लिए अपना बलिदान दिया है। भाग्यश्री अनेक सरांचे ग्रंथ ज्या सरांच्या नावावरती आहे. पाऊस पडला की आपोआप मार्केट वर जाणार, पाऊस नाही पडला की मार्केट आपोआप खाली येणार. हे साऱ्या भाषेत ते गणित. पण इतक्या सुंदर पद्धतीनं आज अर्थयोग या पुस्तकातला प्रत्येक लेख आदरणीय डॉक्टर DS काटे सरांनी, ज्यांनी नावाचं वाटतं की पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळेल की अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत गावाकडच्या ग्रामीण भागातल्या बाजारातली उदाहरणं सरांनी इतक्या सूक्ष्मपणे मांडलेली आहेत की प्रत्येकाला, म्हणजे ज्यालाही वाचण्याची आवड जरी नसली तरी मी त्याला उदाहरण सांगितलं तर त्याला पटेल की आपल्या जीवनामध्ये अर्थसाक्षर होणं किती महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मान्यवरांचं आगमन होत आहे. एकदा स्वागत करायचं आहे. एक सेकंड समोर स्माइल. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. एकदा जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करण्याचं आहे. सर्व सन्मानित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या वतीने झाल्या पाहिजे.
प्रेरणा, अभिमान, सम्मान, ऊर्जा सब कुछ हमारे लिए देश और इस देश की बेटी मनपूर्वक तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या वतीने झाला पाहिजे. मनपूर्वक माननीय पाहुण्यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर करायचा आहे. या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन हा आठवणीत राहणारा संपन्न होणार. आपणही मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत झाले. तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नमस्कार, मी प्रेम प्रकाश आणि बोलायचं आहे. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे राणी सर, सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या आपल्या वतीनं झाल्या पाहिजे. सुंदर अशी ही फोटो या ठिकाणी आला पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि यांच्या शुभ हस्ते हा विमोचन सोहळा आहे. अध्यक्ष माननीय श्री विश्वास पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते झालेलं आहे ते भारतीय कादंबरीकार म्हणून ज्यांनी स्वतःच नव्हे तर 122 देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस गेलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या पातळीवर ज्यांचं साहित्य वाचलं जातं, बघता बघता चौथेर अशी बॅटिंग केली ते आमचे आदित्य प्रकाश यांचे मित्र विलास फुटाणे, आमच्या मुक्तसृजन संस्थेचे सचिव डॉक्टर संतोष देशमुख, सहकोषाध्यक्ष हनुमंत सोनवणे. वर नेणारे काठे आहेत, ते गुलाबाचं फूल आहे आणि त्यातला जो काटा आहे तो माणसाला हवा असतो आणि तो काटा तुम्ही म्हटला कसं तो काटा फिरवणारा काटा आहे आणि तो पुढे पुढे नेणारा काटा आहे. गतीचं हे घड्याळ आहे आणि गतिमान होणारा आहे. अशा पद्धतीची जी भावना ज्यांच्या व्यक्तिमत्वात आहे असे DS काटे सर आहे. असं जेवण केलं नाही. मग आता आपण पूर्वसंध्येला आता थोड्या वेळात राष्ट्रपतींचं भाषण होतंय. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. आपला हा आवाज मीडियाच्या वतीनं अख्या जगात गेला पाहिजे. कारण ही ऐतिहासिक नगरी आहे आणि ऐतिहासिक नगरीमध्ये अर्थयोग या बाळाचा जन्म झाला. आताच आपल्या नवीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपले हा योग जुळून आलाय. तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्याला ह्या पुस्तकातून ह्या प्रसार माध्यमातून हे जे ज्ञानाचा प्रकाश आपल्या ह्या गाडग्यामध्ये पडू द्या आणि आम्हाला इथून कसं जीवन जगावं हे आत्मभान लावू द्या. कारण ज्याला त्याला श्रीमंत व्हायची झाले हे काही सर मला येथे सुचलेली वाचत असताना त्याला पैसा तो टिकवता येत नाही, तो वापरता येत नाही. हे गाडगा आहे, ते पिढ्यानपिढ्या राहू शकतं पण आपला तिथं राहू शकत नाही. प्रत्येक आई बापाला वाटतं की मी रात्रून दिवस कष्ट करून गरिबीतून मी पुढं आलो आणि मी शिकलो, ज्ञान प्राप्त केलं. त्यांच्या या पुस्तकाचा विमोचन होत आहे. डॉक्टर काटेच्या बद्दल महेश कराडने जे सांगितलं ते अगदी वस्तुनिष्ठ आहे. इंजिनियर आहेत त्याच्यापेक्षा दोस्तों तुम बस याद रखना
जब टूटने लगे हौसले दोस्तों तो बस ये याद रखना कि बिना मेहनत के हासिल तख्तो ताज नहीं होते और ढूंढ ही लेते हैं अंधेर में मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नाही होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सरांचा हा प्रवास आहे आणि प्रत्येक नागरिकानं अगदी साक्षर कसं व्हावं तर अर्थ साक्षर व्हावं हा सरांचा उदात्त हेतू आहे. सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करू आदरणीय काटे सर. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. उपस्थित सर्व तज्ज्ञ आणि तुल्यबळ असे बंधू भगिनी, आपण सर्वच प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहात. सर्वांचेच नाव वेळेअभावी आपण मर्यादेपेक्षा दिलेल्या जास्त प्रतिसादामुळे मी घेऊ नाही, त्याबद्दल प्रथमतः सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या अभूतपूर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष पानिपतकार, मराठी माणसाचं मराठ्याचं पानिपत झालं नाही हे छाती टोकपणे जगाला सांगणारे आणि मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलायला लावणारे का रे बाबांनो आपलं पानिपत झालं नाही, ज्यांनी विजयाच्या वल्गना केल्या त्यांनी परत भारताकडे मागं वळून पाठ बघितलं नाही आणि ते भारताच्या बाहेर गेले. असं महान जगप्रसिद्ध कादंबरीकार विश्वासराव पाटील, पाटलाचा फड आहे त्याच्यामुळे राव बी लावले, सॉरी. दुसरे आमचे बालमित्र पुरुषोत्तमजी पापकर साहेब, यांना आज बोलवण्याचं कारण आयुक्त म्हणून नाही, पण ते MA इकॉनॉमिक्स आहेत, करेक्ट. आणि आज अर्थयोग हे माझं पुस्तक आहे. योगायोगाने अर्थामध्ये पदवी घेतलेल्या अशा माणसाचंही आपल्याला सहवास लागतोय, या मला मोठा आनंद आहे. त्याचबरोबर जेव्हा एक वारी समतेची मी काढली होती, संत चोखावर ते तुकोबा, पंढरपूरला एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि हा महाराजाचा अवतार बघितला तर त्याला कुणीच रूम पार्टनर व्हायला तयार नव्हतं. योगायोगाने मी भेटलो आणि तेव्हा महाराजाची माझी ओळख झाली. अरे महाराज सकाळी उठलं, हॉटेलला झाडून घेतलं आणि समोर झाडून घेतलंय, ते वेटर बघायला लागले आपलं काम तर या महाराजानेच केलं. सकाळी मालक आला आणि वेटर बरोबर सगळे लोक त्यांचं दर्शन घ्यायला लागले. महाराज बघा मी होतो, माझंही दर्शन घ्यायला लागले. असे फुलचंद नाट्य, दुबईचं विश्व साहित्य संमेलन सक्सेस यशस्वी करणारे मुक्तसृजनचे महेश जिखरात आणि 92 वर्ष असून सुद्धा आंतरराष्ट्रीय लिखाण करणारे आणि मला आशीर्वाद देणारे शेषरावजी चव्हाण सर. नावातच फुटाणे आहेत, स्वतः बदाम खातात ना आम्हाला फुटाणे खावतात असे विलासजी फुटाणे. आणि थोडा बदल करतो, हा आजचा जो आहे तो साहित्य संस्कृतीचा फड आहे. माझ्या यशामागे कोणी नाही, माझ्या यशाबरोबर ही कोणी नाही, पण माझ्या यशाला लीड करणार कदाचित माझ्यापेक्षाही ॲडव्हान्स असणारी एकच धर्मपत्नी शुभांगी काटे. मित्र हो, जरा थोडं मोकळं बसा. अर्थाविषयी जरी मी जास्त बोलणार नाही, कारण आकडेवारी जर केली तर 4 लोकही थांबणार नाही. आणि अर्थाविषयी एवढा भरभरून हॉल भरणारा आणि एवढे चेहरे हसणारे मी पहिल्यांदा बघतोय. आणि मी माझ्या मनालाच प्रश्न विचारतोय, तू एवढा भाग्यवान कसा? हे फक्त आपल्यामुळं, आपल्या किमयेमुळं. ज्यावेळेस आम्ही ही चळवळ चालू केली ती 3 नाही तर 4 माणसं राहायचे
आणि प्रत्येकाला वाटायचं की हे काहीतरी संस्था असेल, हे असेल, वर्गणी गोळा करतील, चंबू व्यवहार राबवतील. पण तसं काही झालं नाही. मी कसा घडलो, बालपणीचा प्रसंग सांगतो. गावाची जत्रा होती, आमच्या आईचे मामा आले. आणि त्या काळी कसं होतं भाट सर, तुम्हाला माहीतच आहे, आपण गुळाचा चहा करायचा आणि पाहुण्याला साखरेचा बांधायचा. आईने 1 रुपया दिला, तिचा मामा आल्यामुळे जत्रेला येतात पाहुणे रावळे. ते म्हणले, पाटील साहेब याची साखर घेऊन या. म्हणलो ठीक. ऐकून तो रुपया घेतला, साखर घ्यायला गेलो. जत्रेचं होतं आणि तिथं आमच्याकडे ते 3 पाण्याच्या पत्त्याचा जुगार भयंकर फेमस होता. सगळ्यात लहान मी, लोक तिथं बघत होते, काही खेळत होते. मी एका माणसाच्या 2 पायाच्या खालून गेलो आणि तिथं नेमच एका पत्त्यावर रुपया लावला. त्यांनी पत्ता उघडला, आमचं नशीब फुटकं केलं. अरे म्हणलं हे हरलं, आता काय करावं, फुकट काय केलं तर गारुड्याचं खेळ. ते बघत बसलो. गारुड्याची त्यांनी एवढी भीती दाखवली, जर कोणी खिशातले पैसे नाही टाकले तर रात्री साप स्वप्नात येईल, बसून जाईल. पण ते बघितल्यानंतर ती भीती मला, आता खिशातलं पैसे नाही काय करायचं. तसंच 1-2 तास भुकं थांबलो. घरी गेलो. पाहुणे गुळाचा चहा पिऊन गेले. आईला वाटलं की यांनी काहीतरी खाल्लं असेल, जत्रेचं खाल्लंय. पण खोटं बोलणारी आपली संस्कृती नाही. मी खरंच सांगितलं 3 पत्त्याचा खेळ. ती म्हणले, बाळ लय चांगलं काम केलं, तू आत ये. अंधाऱ्या खोलीत नेलं ती ना. एवढं बदललं तर परत जत्रात गेलो नाही, कारण तोंड सुजलेलं होतं. तर त्या रुपयाची किंमत, तो रुपया आणि त्या रुपयाने शिकवलेलं मला मोल, हे आयुष्यभर आजपर्यंत कामात मला आलेलं आहे. आणि त्यामुळंच मी असं काहीतरी थोडंफार वेगळा प्रयोग आणि प्रवाहाच्या विरुद्ध प्रयोग हा करू शकतो, याची मला खात्री पडली. स्वच्छ नियत, स्वच्छ मार्गाने राहणं, पैसा कमवणं, भारतीय संविधानामध्ये किती पैसे कमवा, पण संविधानाने कमवा. तुम्ही जर टॅक्स भरला नाही तर तो काळा पैसा, किती टॅक्स भरा आणि पैसे कमवा, ही अक्कल मला त्यावेळेस आली. बरंच त्यानंतर एका चळवळीमध्ये गेलो. अर्थसाक्षरतेवरती लेख लिहायला सुरुवात केली. एक लेख लिहिला, माझा जवळजवळ तो लेख फायनल झाला. एका पेपरकडे गेलो, ते दाखवलं त्यांना. म्हणलं हा लेख करा. म्हणलं काय काटेल, लेख लय छान आहे एकदम. शुक्रवारी मला बोलून घेतलं. म्हणलं रविवारी लावून बघू, पहिलाच लेख आयुष्यातला. ठीक आहे. मी गेलो, बोलून घेतले शनिवारी. त्या माणसाने सगळं DTP वगैरे करून ठेवलं. ते म्हणले खाली काय टाकू. म्हणलं टाका इंजिनियर, DS काटे उद्योजक. अरे ती म्हणला तू काय जर्नलिझम आहे का काय, तुझ्याकडे पदवी काय, अर्थावर लिहितो आणि अर्थाची पदवी काय. मी म्हटलं काही नाही. ते म्हणलं मला संपादक सस्पेंड करेल. म्हणलं असं होते पाटील साहेब, त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले तू कशाच काम करतो. म्हणलं अर्थक्रांतीमध्ये करतो. मग त्यांनी टाकलं अर्थक्रांती चळवळीचे सखंदे समर्थक. वा वा. आणि दुसऱ्या पेपरला लेख दिला. त्या लेखाचं नाव होतं मी रुपये बोलतो. रुपयाविषयी आता जे डॉलरचे 90 रुपीच्या बाहेर जे रेट दिलेले आहेत, तर त्याच्याविषयी रुपयाचा अवमूल्य हा लेख माझा त्यावेळेस भयंकर चालला. आणि जर माझा तो पहिला आर्टिकल रिजेक्ट केलं नसतं तर मी एवढा मोठा झालो नसतो, अशी माझी धारणा आहे. आणि सर तदनंतर आता फुटाणे साहेबांनी सांगितलंय, मी माझं याच्यासाठी सांगतोय की आपणही याचा आदर्श घ्या, आपणही अर्थविषयी लिहा, अर्थविषयी वाचा, अर्थ सजगता बाळगा, अर्थ चळवळीचे सभासद व्हा, अर्थ वाचन करा. आणि तदनंतर तब्बल 600 लेख प्रसिद्ध झाले. एकदाही टांगा पलटी झाला नाही, घोडे खराब झाले नाही. कारण आपण उधार घोडे घेतच नाही, ते आपल्या डोक्यात तेच लिहितो आणि इट्स सक्सेस. सगळ्यात आज जर गोष्ट बघितली, मार्केटिंग जिकडं तिकडं 1991 नंतर जागतिकीकरण झाले. सेवा क्षेत्राचा त्यावेळेस 10 ते 12% GDP मध्ये हिस्सा होता. शेतीचा 54%, आता शेतीचा 17% झाला आहे. सेवा सेक्टर म्हणजे तुमचे जे मार्केटिंग, बँक असतील, हे असतील, सर्व्हिस देणारे लोक असतील,
तर त्याचा 56% आता GDP. सर याचं कारण काय, पहिल्याला सगळ्यालाच ऐशारामध्ये जर आवडतं हिची पैसे कमवणार. मॉलमध्ये गेलो, अगोदरच मी काळा, त्या बाईने काळा शर्ट दाखवला, स्मार्ट एकदम. मला एवढं पटवलं, तुम्ही घेऊनच जा म्हणजे असा दिसतो तसा दिसतो. आरशात मी तरी ट्रायल घेतला, दाखवलं, मॅडम खराब दिसत नाही, नाही लय चांगला दिसतो आणि नवीन ट्रेंड. ठीक, मी तो घरी घेऊन गेलो. घरी घालून माझ्या घरात गेलं तर आपल्याकडे लाईट वगैरे एवढे नसतात जेवढे दुकानात असतात. आणि तो मार्केटिंगचा फंड आहे. तो शर्ट सर अजून काळा निघाला, घरी गेला तसाच ठेवला मी तो. सांगायचं तात्पर्य का मार्केटिंग असं आहे की आपल्याला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे ठरवा. लोक बोलतात म्हणून घेऊ नका. गरज जी आहे त्याची यादी भरपूर आहे आणि सीमित गरज जी आहे तर त्याची यादी भरपूर कमी आहे. लालसा अमर्याद असतात, गरजा मर्यादित ठेवायला पाहिजे. महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे. आज आपण जर बघितलं तर बऱ्याच जाग्यावर यांनी आपल्या 150 ते 2.25 वर्ष महात्मा ज्योतिबा फुले सांगून गेलेलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, अवघे वित्तविना शूद्र खचले. तर खरंच आज मी सांगतो आपला सगळा वर्ग जो आहे, सामान्य वर्ग जे आहे, जो सामान्य कुटुंबांचा जो वर्ग जो आलेला आहे तर तो मी आज शूद्र समजतो. जातपात राहिलेली नाही. शूद्र याच्यामुळे समजतो की त्यांना आर्थिक ज्ञान नाही आणि अर्थ ज्ञानाची लालसा त्यांच्यामध्ये नाही लागायलाच पाहिजे. अर्थ विचार राहील, अर्थाविषयी झालं. आपल्याला लहान मुला जर बोलला तरी आपल्याला काय बोलू नको, हे तुला नाही समजत, पैसे इकडे ठेव, पैसे तिकडे ठेव. 22 एप्रिलला आता RBIने सायटेशन काढले, परिवर्तनीय सायटेशन्स आहेत. आपल्यालाही सांगतो 10 वर्षाच्या पुढील मुलाला बँक अकाउंट उघडण्यास आणि इंडिपेंडेंटली काही कंडिशनवर हँडल करण्यात दिलेलं आहे. आपणही आपल्या मुलाला बँकेमध्ये घेऊन जा, बँकेचे व्यवहार शिकवा, बँक कशी असते ते शिकवा, अर्थ कसा असतं ते शिकवा. आणि आत्ताच मी महात्माजी फुले यांचं उदाहरण का दिलं सर, आपण जर बघितलं गावरान माणसं, अशिक्षित माणसं खरंच फसत नाही हो. आजच्या डिजिटल युगामध्ये आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये 150 जण जे नोकरीला ते सर्व्हिस तिथं करतात, त्यांनी एक ॲप ओपन केलं आणि त्याच्यामध्ये लाख लाख रुपये घालून बसले. मग यांना काय शिकून उभे युनिव्हर्सिटीतले. तर आजकाल अहो तुम्हाला दामदुप्पट कोण पैसे देईल, पैशाचा पाऊस कोण पाडेल, इंटरेस्ट कोण देईल. पैसा हा पैशाच्याच मार्गाने वाढतो, पैसा हा त्याच मार्गाने येतो, तो कष्टानेच येतो, चांगल्या नीती मूल्यानेच येतो. लक्षात राहा. आणि तुम्हाला पैसे द्यायला कोण तयार आहे, दामदुप्पट द्यायला त्याला दुसरी दिसत नाही का. तर आज अशा बऱ्याच स्कीम येतात, मार्केटिंग स्कीम आहेत. महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे की डोळाफोडी संस्कृती जर जगात तयार जर झाली तर दिसणारेच माणसं राहणार नाही, सगळे अंध तयार राहतील. तसंच मल्टी मार्केटिंग स्कीमचं आहे. वेगवेगळ्या देशाचे येतात, ते त्याचे प्रॉडक्ट विकवतात. 3 करा, 6 मेंबर करा, 12 होतील, 14 होतील, हे सगळं दाखवतात आपल्याला. पण सगळेच जर त्याच्यामध्ये आलं तर घेणार कोणाकडं क्रेडिट. 800 कोटी जर त्याच्यामध्ये दिले तर हा आपण विचार करत नाही. तर हा विचार करा. आर्थिक घोटाळे असतील ते हे बरेचसे प्रमाणात वाढलेले आहेत. नक्की बँक कुठली आहे, कुठल्या बँकेबरोबर आपण संबंध ठेवायला पाहिजे, अर्थसाक्षरतेला हे करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अंधपणे राहू नका. टॅक्स किती भरतात आपल्या, हात वर करा. गुड. इट्स कॉल्ड इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्स. तसं बघितलं
तरी इन्कम टॅक्स किंवा डायरेक्ट टॅक्स जो आहे त्याचं प्रमाण 40% पर्यंत आहे. इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो 60% पर्यंत आहे. आणि तो टॅक्स असा आहे की अप्रत्यक्ष कर. तुम्ही बिस्किट पुडा घेऊ नका, त्याच्यावर तेवढाच कर लागणार आहे. अंबानीने घेतला तरी तेवढाच कर, आपणही घेतला तर तेवढाच कर. 10% इन्कम टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स भरणारे 90% येडे आपण पैसे भरतो आणि त्याच्यावर हा राज्य चालतं, हे सरकार चालतं, एवढं लक्षात असू द्या. आणि त्याच्यासाठी त्या सरकारचे किंवा त्या पैशाचे मालक जर व्हायचं असलं तर आपण बँकेचे चांगले रिलेशन निर्माण करा. एकाच राज्यात अनेक कर्ज मोडून का जातात आणि महाराष्ट्रामध्ये पैसे मिळत नाही, कर्ज होतं म्हणून शेतकरी का आत्महत्या करतात, हाही प्रश्न मला पडतोय. दुसरी गोष्ट की आपण या सगळ्या गोष्टीचं ज्ञान अवश्य घ्यायला पाहिजे. अर्थ लेख वाचा, कुठले लेक्चर असतील ते वाचा. श्वासा एवढंच महत्त्व आज पैशाला आलेलं आहे. देर इज अ नो फ्री लंच इन द वर्ल्ड. जगामध्ये फुकट काय नाही. लाडकी बहिणीला दिले तरी आपलाच टॅक्स आहे. मी आता पाणी पिलो तर ते कोणीतरी दिलेलं असेल, कोणीतरी त्याच्यामध्ये कष्ट घातलेले असतील, हे केलेलं असेल. तर मित्रहो, कष्टाच्या मार्गे चांगल्या मार्गाने जे मिळाले त्याचाच हे करा. विषय असा होता की गव्हर्नमेंट इन द सेन्स आपण एवढं हुशार झालेलं आहे. आपण 10 रुपयाचा जरी फोन पे जर मारला तर त्याचं रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे जातं. तुमचा फोन नंबर असला, आधार कार्ड जर असला तर त्याचं रेकॉर्ड सगळं गव्हर्नमेंटकडे असतं. आपल्याला वाटतं ते समजत नाही. त्यामुळं चांगल्या मार्गाने हे करा, इन्कम टॅक्स भरा, सगळे व्यवहार चांगल्या याने करा. देशाच्या विकासाची आपण भागीदार व्हा असं मला वाटतंय. या सर्व खरं जर बघितलं, आज अमेरिकेची $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे. किशोर साहेब आपल्याला माहीतच आहे, आपण एका बँकेचे चेअरमन आहात. भारताचे $4.5 ट्रिलियन आहे, म्हणजे हा टप्पा भयंकर मोठा आहे. पण जगामध्ये आज भारताचा ग्रोथ रेट जो आहे तो 60% पर्यंत जातो. अमेरिकेचा फक्त 2.5 आहे. तर हे भरपूर मोठी प्रक्रिया आहे. पण या देशासारखं सुख स्वातंत्र्य कुठल्याही देशामध्ये नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वेळ भरपूर झालेला आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. पण याच्यामध्ये 97 वर्षापूर्वी, 97 वर्ष आणि 2 महिने पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती समोर एक मसुदा वाचला होता. तेवढं मी या पुस्तकातलं दाखवून देतो, कारण की त्याचा सार हा आज सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये मला जाणवतोय. त्याच्यामुळे मी 2-3 मिनिट जास्त घेतो सर, आणि तेवढा एक मथळा वाचून दाखवतो, माझ्या भाषणाला पूर्ण राहतो. आपण विसंगतीने भरलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता असेल, परंतु सामाजिक व आर्थिक जीवनात विषमता असेल. समाजात आपण एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे तत्व स्वीकारू, परंतु आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमयुक्त रचनेमुळे एक माणूस, एक मूल्य हे तत्व नाकारणे चालूच ठेवू. विषमतेने जे लोक त्रासले आहेत, हे वाक्य महत्त्वाचं आहे. विषमतेने जे लोक त्रासले आहेत ते लोक घटना समितीने अत्यंत परिश्रमपूर्वक बांधलेली लोकशाहीची इमारत उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. आज तीच परिस्थिती अशी झालेली आहे की एकीकडे अर्थविषमता वाढते. जगातली 10% संपत्ती 90% लोकांकडे आणि 90% संपत्ती 10% श्रीमंतांकडे. ज्यावेळेस अर्थविषमता वाढते त्यावेळेस जनरली
सर्व समाज जो असतो तो कायम त्याच्यापासून वंचित राहतो. त्याच्यामुळं हे असं समाजाचं विदारक तत्व आहे. आणि आज जर बघितलं आपल्या सर्वांमध्ये आंधळं म्हणताय तांगडं तूट आणि बरं म्हणताय चांगोड लूट. आंधळ्या तांगडं दिसत नाही आणि बाहेरला ऐकू येत नाही चांगोड लुटलेलं. अशातली परिस्थिती आपण एकमेकाला दोष देतो. तर तसं नाही आहे. आपण अर्थसाक्षरता, अर्थनिष्ठेची कास धरा, आर्थिक घोटाळे याच्यापासून कसं वाचता येईल, पैशाच्या आमिषापासून कसं वाचता येईल या अनुषंगाने आपण सर्वांनी यावे. आज आपल्यापासूनच देश विकास होणार आहे अशी ही संकल्पना आपल्यामध्ये रुजली तरच आपला भारत देश राहील. मला एक सुचतंय की हे सगळं आज मी 25 तारखेलाच का ठेवलं, साहेबाची 25 तारखेलाच तारीख का घेतली, तर देशनिष्ठा प्रेरित. मला सगळं देवाशी वाटतं, देशाची सेवा करावीशी वाटते. माझी झेंडा आणि माझी काठी एकट्याचीच आहे, कुठला फोरम नाही, काही नाही. पण मी असे कार्य अशी करतच राहतो. तर एक गाणं आहे ना, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. तर त्याच्या टाईप मला असं वाटतंय की माझी कुटुंबा एवढी सामाजिक निष्ठा अशीच राहील. देशसेवेचं कार्य मी असं करतच राहील. जातीवाद, धर्मवाद आणि एखादा समाजाची सत्ता निर्माण जर झाली तर ती देश विकासाची निश्चित घातक आहे. टिळकाच्या नावाने भारतात झोपडपट्टी दिसत नाही आणि मराठा मटण खाण्यावर नाव टाकल्याशिवाय व्यवसाय चालत नाही. हे असं का मला सुधरत नाही. शेअर बाजार कमी पडला तर गव्हर्नमेंट त्याच्यावर बंदी आणतं. 3 रुपये किलो टोमॅटो जर विकले, 50 पैसे किलो कांदा ऐकले तर गव्हर्नमेंट त्याच्यावर काही उपाययोजना करत नाही. असे बरेचसे प्रश्न माझ्यामध्ये कायम रेंगाळतात. मी RBIला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. RBIने ते मान्य केलेले आहेत बँक लॉकरविषयी. अनेक सगळ्यात शेवटी मी चुटकुला सांगतो, माणसाने काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे वेगळा होतो. एक दिवस मी घरी झोपलेलो होतो, दुपारची वेळ होती, फक्त 1 मिनिट. तर त्यावेळेस आवाज आला, गाढविणीचं दूध घ्या. एक गाढविणीचं दूध विकणारी ती भगिनी होती. गाढव आणि तिचं पिल्लू वगैरे ते काढायचं सगळं. मी बाहेर आलो तर मला संकल्पना सुचली की अरे यार, लहानपणी जर लहान मुलं जर आजारी असलं तर त्या काळी 1 चम्मच द्यायचे. गाढविणीचं दुधाचं 1 चम्मच जर दिला तर आयुष्यभर प्रतिकार शक्ती राहते असं ते म्हणतात. आणि सुदैवाने एका ठिकाणी पेपर प्रेझेंटेशन होतं आणि त्या पेपर प्रेझेंटेशनला मी माझं प्रेझेंटेशन पाठवलं. कारण समोरचे आयोजक माझ्या मागं भरपूर लागले होते. अरे लवकर द्या, लवकर घ्या. तर माझ्याकडे काही नाही, दुपारी झोपलं ते गाढविणीचं दूध. तर तो प्रबंध बेनिफिट्स ऑफ जेनी मिल्क हा लंडनमध्ये इंडियन स्कूल्स ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर यांची जी एक मोठी संस्था होती, तिनं ते अरेंज केलं होतं. तिथल्या युरोपियन लोकांनी 3 वेळेस माझा तो प्रबंध अमान्य केला. मेल भेटला, त्यांची माझी जुगलबंदी झाली आणि गाढविणीच्या दुधाचे फायदे त्यांनी सुरुवातीला रिजेक्ट केलं, 2 वेळेस केलं. नंतर मी त्याच्यावर अभ्यास केला. क्लिओपात्रा म्हणून तिथली एक राणी होती, तिनं 700 गाढव तिच्या महालामध्ये फक्त आंघोळीसाठी वाढलं. त्या गाढवाच्या दुधाने आंघोळ होती आणि सर्वांग सुंदर होती जागतिक याच्या पटलावर. तो रेफरन्स ब्रिटिशाला दिला आणि ते म्हणले नोटेड GS का. आता मिड डेलाही त्याच्यावर आहे. आणि मित्र हो, विषय कुठला असो, काय असो, हृदयातून आपल्या
आईला स्मरून जगामध्ये फुकट काही नसतं. आत्ताच मी म्हटलोय, पण फुकट आहे आईचे प्रेम आणि वडिलांचे कष्ट. ही सगळी जाणीव ठेवा. आपल्या सगळ्यामध्ये शक्ती आहे. देश विकासास हातभार लावा आणि येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि दिलगिरी व्यक्त करतो का आपले 5-7 मिनिट आयोजकापेक्षा मी जास्त घेतले, त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आणि अनाउन्सरने सांगण्याच्या अगोदर आपल्याला सांगतो की आपण एवढे स्वाभिमानी माणसं आहात का ते काही बोललेच नाही जेवणाचं. तर सुरुची भोजनसुद्धा याच्यानंतर आहे हे मी हात जोडून सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर डोकं तापलं असेल, भौतिक भूक आपल्याला लागली असेल, तर अर्थयोग पुस्तकसुद्धा मी विनामूल्य आपल्याला देतो. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. जे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतात तेच इतिहास घडवतात आणि नक्कीच या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीदार आहोत आणि हा एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे. यानंतर मी आदरणीय विश्वास पाटील या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना नम्र विनंती करते. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मुद्दाम म्हणून उपस्थित असलेले ख्यातनाम साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पत्रकार, ज्येष्ठ कलावंत, श्रेष्ठ कलावंत आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी, IAS ऑफिसर, आमचे परमस्नेही श्री विश्वासरावजी पाटील साहेब. साहित्यिक जसे मोठे आहेत तसे कलावंत पण खूप मोठे आहेत. एक सांगितलं पाहिजे, 88 मध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात असताना पुणे विभागाचं सांस्कृतिकचं नेतृत्व पाटील साहेब करत होते आणि नाशिक विभागाचं नेतृत्व मी करत होतो. तर त्यांनी त्या दरम्यान पुढारी पाहिजे, एक छोटाशी एकांकिका ज्या पद्धतीनं सादर केली होती त्याला तोडच नाही. आपण पाहतो की साहित्याबरोबरच पाणीपत बाकीचे अनेक आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, त्याच्या संदर्भात जास्त बोलायची गरज नाही. परंतु काव्यामध्ये, लावण्यामध्ये, अभंगामध्ये, साहित्यामध्ये सगळीकडेच अतिशय भरभरून योगदान देणारा असा हा एक अतिशय उमदा IAS ऑफिसर. IASमध्ये असूनसुद्धा हे सगळं जोपासता येणं हे साधं काम नाही. अशा प्रकारचं हे सगळं एवढं मोठं सांभाळणारा आपल्या सगळ्यांचे लाडके विश्वासरावजी पाटील, त्याचप्रमाणे ज्यांच्या पुस्तकांचं आपण या ठिकाणी पब्लिकेशन केलं आहे ते आमचे मित्र, आपले सगळ्यांचे मित्र काटेसाहेब, मिसेस काटे, तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक आदरणीय शेषरावजी चव्हाणजी, फुलचंद नागटिळे साहेब, मुक्त सृजन संस्थेचे अध्यक्ष महेश खराजी, आदित्य प्रकाशन ज्यांनी पुस्तक प्रकाशित केले ते आमचे मित्र विलास पोटाणे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले मुद्दामहून श्री किशोरजी शितोळे, राजेशजी सरकटे, त्याचप्रमाणे प्राध्यापक दादा गोरे साहेब, डॉक्टर संतोष देशमुखजी, हनुमंत सोनवणे, प्राचार्य पांचाळ सर, प्राचार्य भराट, विजय पात्रीकरजी, विष्णू सुराशे, आप्पासाहेब काटे, सगळ्यांची नावं तर खूप घेत नाही मी. आणि या ठिकाणी खरं म्हणजे उपस्थित असणारे सर्व दर्दी, साहित्यिक, विचारवंत बंधू आणि भगिनींनो, खरं तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होतोय आणि अशा या कार्यक्रमामध्ये काटे साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या मित्रमंडळीने आम्ही सर्वांनी हा जो एक अतिशय मोठा उपहार आपल्या सगळ्यांना दिला आहे, राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि देशापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. एक अतिशय वेगळा विचार या निमित्ताने आज आपल्या सर्वांच्या मध्ये त्यांनी पेरलेला आहे. खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळालेला आहे
आणि मराठीमध्ये मराठीचा पुन्हा मराठी भाषा दिनही येऊ घातलेला आहे लवकरच पुढं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता उद्याचा प्रजासत्ताक दिन, मातृभाषा दिन आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मराठीमध्ये येत असलेलं अर्थशास्त्रासंदर्भातलं हे पुस्तक ही खरोखरच अतिशय एक महत्त्वाचं पाऊल आहे, एक समाजासाठी मोठी देण आहे असं मला वाटतं. खरं तर काटे साहेबांनी सांगितलं की मला इथं जे अर्थात माझे मित्र आहेत खूप जवळचे, ते लहानपणचे आमचे दोस्त आहेत, आम्ही लहानपणापासून जवळच राहणारे आहोत, आमची गावं जवळजवळ आहेत, आम्ही जवळचे नातेवाईक आहोत आणि त्यांच्या माझ्या आयुष्यामध्ये बराचसा साम्य आहे. अतिशय सामान्य परिस्थितीमधून शेतकरी कुटुंबातून पुढे येण्याचा प्रयत्न आणि प्रयोग त्यांनी आम्ही केलेले आहेत आणि सुदैवाने जी साथ जवळच्यांची मिळाली, स्वतःचे काबाड कष्ट लक्षात घेता जे काही इथपर्यंत येता आलं, खरोखरच देवाचे आभार मानले पाहिजेत, मित्रांचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्या आणि माझ्यामध्ये बरंचसं साम्य आहे. मी माझं काही सांगणार नाही फारसं, आणि खरं म्हणजे आता पाटील साहेबांना बोलायचं आहे त्याच्यामुळे त्यांना पण जास्त ऐकायचं आहे. मी एक 5 मिनिटामध्येच माझं बोलणं संपवणार आहे. पण हे सांगितलं पाहिजे की मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, जगातल्या प्रसिद्ध अशा पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेमधून जिथं डॉक्टर निळकंठ रथ आमचे डायरेक्टर आणि विमल दांडेकर जे आमचे डायरेक्टर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, शिकायची संधी मिळाली. पॉवर्टी लाईनची कन्सेप्ट ज्यांनी दिली, कॅलरी कन्झम्पशनची लाईन ज्यांनी कन्सेप्ट दिली, रिजनल इम्बॅलन्सची ज्यांनी कन्सेप्ट दिली, ॲग्रिकल्चर रिफॉर्मच्या ज्यांनी कन्सेप्ट दिल्या, अशा या संस्थेमध्ये शिकण्याची संधी मला मिळाली. अर्थशास्त्र शिकलो, MA झालो, PhD झालो, कांद्यावर रिसर्च केलं, पण काटे साहेबांना जे अर्थशास्त्र कळलं ते मला कधीच कळलं नाही. आणि मला असं वाटतं की शिकणं हा भाग वेगळा, तुम्हाला समजणं उमगणं हा भाग वेगळा. आम्ही पुण्यामध्ये असताना जेव्हा 81, 82, 83 मध्ये MA करत होतो, आमचे डायरेक्टर जे निळकंठ रथ ज्यांचं कृषीमध्ये अमूल्य योगदान आहे, आम्हाला सतत म्हणायचं, आम्ही त्यांना प्राईस थ्रीचा बाप माणूस म्हणायचो. त्याचे इतका भारी मोठा माणूस प्राईस थ्रीमधला थ्री ऑफ प्राईस आम्ही पाहिलाच नाही. ते सहज सांगायचे, मी आज बाजारामध्ये गेलो होतो, 2 रुपयाला मेथीची जुडी होती, बाईने माझ्याकडून 3 रुपये काढले. काही घ्यायला गेलो की मला अर्थशास्त्र कळतच नाही, माझ्याकडून जास्तच पैसे काढले जातात आणि मीही देतो. नंतर असं लक्षात आलं की खरं म्हणजे त्यांना असं वाटत होतं की गरीब माणसं आहेत, आपण कमवतो आहोत, 2 पैसे दिले तरी हरकत नाही, अर्थशास्त्र बाजूला ठेवून व्यवहार करत होते. आम्ही असंच केलं आयुष्यभर. कुठे काही घ्यायचं, 10 रुपये किंमत, 15 देऊन टाका. कोणाचे 10 रुपये त्याला काही 20 रुपये द्यायचे, 25 देऊन टाका. असंच वाटत गेलं की गरीब माणसं आहेत, यांना मदत झाली पाहिजे. आणि खरं याच्यातनं असं लक्षात येतं की अर्थशास्त्र खरं शिकणं झालंच नाही ना. काटकसर करणं, पैसा वाचवणं, योग्य ठिकाणी गुंतवणं, रिटर्न चांगले मिळवणं, सुरक्षितता असणं, जेवढे येतील त्याच्यापेक्षा कमी खर्च करणं कधीच पाहताच नाही आलं. आणि मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये हा फरक आहे. मला त्यांचा अतिशय अभिमान वाटतो, जवळचे नातेवाईक म्हणून, मित्र म्हणून. खरं म्हणजे इंजिनियर आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, व्यासंगी आहेत, साहित्यिक आहेत, कवी आहेत, सगळे काही आहे. हा एक माणूस एवढं सगळं कसं करू शकतो. मला फार गर्व होतो माझ्यावर पाटील सर की आपण सगळीकडे तोरणखाणी करू शकतो, 30-30 बदल्या झाल्यात तरी विक्रम करू शकतो, सिंगम म्हणून मिळू शकतो, रस्ते तोडू शकतो, साहित्य लिहू शकतो, पुस्तकं लिहू शकतो, काव्य करू शकतो. हे जरी असलं तरी मला असं कधी जाणवलं की काटे साहेब याच्यात पुढे 2 पावलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी अर्थसागर केला, अर्थाचं ज्ञान सामान्यांना दिलंय आणि त्यातल्या त्यात मराठी माणसांना मराठीमध्ये दिलं. आपण पाहतो, आपल्याला कोणावर टीका करायची नाही. व्यावसायिक जे आहेत, वेगळ्या जातीच्या आहेत, काही जाती आपण पाहतो
मारवाडी असतील, गुजराती असतील, राजस्थानी असतील, इव्हन बाहेरचे पण येणारे UP बिहारचे असतील, ही माणसं फार योग्य पद्धतीनं आपापलं प्रपंच, चरितार्थ, अर्थ अर्जन आणि पुढे घेऊन जाण्याकरता हे फक्त जमत नाही आमच्या मराठी माणसाने. आणि मराठी माणसाला ज्ञान नाही, ज्ञान असणं आणि ते अंगीकारता येणं ही फार मोठी बाब आहे. आणि म्हणून मराठीमध्ये हे साहित्य निर्माण होणं ही अत्यंत गरज आहे, काळाची गरज आहे. आणि त्याने त्याच्या भाषणामध्ये जसं कुमारस्तर पद्धतीनं काही मुद्दे मांडले तशाच पद्धतीने ते पुस्तकातही मांडतात. त्यामुळे ते सहज अपील होतात, जसं गाढविणीचं दूध. त्यामुळे त्याचे मुद्देही असे असतात की ते खरोखर प्रॅक्टिकल असे असतात आणि त्याचा निश्चितच फायदा समाजाला, सर्वसामान्यांना झाल्याशिवाय राहत नाही असं मला वाटतं. मला त्यांचं अभिनंदन आणखी त्याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांनी फक्त अर्थ जागर किंवा अर्थ बोधमधून, अर्थ योगामधून लोकांना साक्षर करायचा प्रयत्न केला एवढंच नाही, तर ते स्वतः हे सगळं जगत आहे. आणि पैशाशिवाय काहीच होत नाही. आम्ही वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये लहान मुलांना शिक्षण हवं आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे, मजुराला पोट भरलं पाहिजे, भाकरी महत्त्वाची आहे, मोठा माणूस झाला की त्याला पगार मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठा झाला की सन्मान महत्त्वाचा आहे, त्याच्यापेक्षा 50-60च्या वरचा गेला तुमच्या माझ्यासारखा प्रौढ झाला की त्याला फक्त आरोग्य महत्त्वाचं आहे. तिची त्याची सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि तेच त्याचं धन आहे. आणि म्हणजे या प्रत्येक माणसाला हे जरी असलं तरी पैशाशिवाय कोणतंच कशाचंच पाऊल पुढं टाकता येत नाही, पान हालत नाही, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं अर्थाच्या बाबत जागरूकता असली पाहिजे सगळ्या प्रत्येकामध्ये, तशी शरीराबाबतही जागरूकता असली पाहिजे. कारण शरीराच्या एका अवयवाची किंमत किती आहे आम्हाला कळतच नाही. आमचं मेंदू, आमचं हृदय, आमचे फुफ्फुस, आमची सगळी सिस्टीम, कसं चालतं सगळं कामकाज काहीच कळत नाही. अनेक लोकांना कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे होई. जसं आम्ही व्यावहारिक अर्थ जगलो पाहिजे, अर्थाचं ज्ञान आम्हाला असलं पाहिजे, तसं आमचा हा जो खजिना आहे शारीरिक, आमच्या पोटामध्ये योग्यच गेलं पाहिजे, आम्ही योग्यच पिलं पाहिजे, योग्यच विचार आमचा झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार होईल एकत्रितपणे, हा आम्हाला घेऊन जायची गरज आहे. आणि तेही आणखी पुढचं अर्थशास्त्र असेल असं मला वाटतं. रोजचं जगण्यासाठी तर अर्थशास्त्र असलंच पाहिजे, परंतु आम्हाला अर्थपूर्ण जगण्यासाठी, अर्थाला अर्थ आणून देण्यासाठी म्हणून आणखी याही शास्त्राची गरज आहे असं मला वाटतं. त्यावरही थोडंसं आणखी काम काटेसं तुम्ही खूप उत्तम कराल, कारण तुम्ही ते पण जगता. आनंद पेरण्याचं काम, जसं पैसा साक्षरता पेरण्याचं काम त्यांनी केलंय, तसं आनंद पेरण्याचं कामही त्यांनी केलंय. गेल्या 20 वर्षापासून या शहरामध्ये हास्य योग, हास्य क्लब ते चालवतात. सकाळी उठल्याबरोबर अनेकांना त्यांनी हास्याचे फवारे आणि हास्य प्रदान करतात. म्हणजे नुसता आर्थिक दृष्टीकडे न पाहता आणि शारीरिक सामर्थ्य आणि शारीरिक अर्थ हा कसा आम्ही जपला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळे जे काही प्रयोग आहेत आयुष्यामधले आहेत, जगण्यातले आहेत, आणि काही केलं नाही त्यांनी. इंजिनियर असलेला माणूस अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवतोय, डॉक्टर होतोय, व्यावसायिक होतोय, उद्योजक होतोय. आणि ज्याला जमणार नाही, अनेकांना जमणार नाही, अशा भल्यांना चित करण्याची आणि त्यांच्याशी योग्य ते पद्धतीनं पुढे जाण्याची, पुढे स्वतःला घेऊन जाण्याची, कुटुंबियाला पुढे घेऊन जाण्याची, मित्रमंडळीला पुढे घेऊन जाण्याची एक भूमिका वठवतो आहे. आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने हे सगळं जमलं केवळ लहानपणचे जे काही टक्के टोळपे त्यांनी खाल्ले, जे धडे मिळाले, त्याच्या माध्यमातूनच त्यांनी हे सगळं केलेलं आहे असं मला वाटतं. एकदा विनोदाने आम्ही त्यांना म्हटलं, हो हे सगळं खरं आहे, पण प्रेमात अर्थशास्त्राचं का? एवढे प्रेमात पण अर्थशास्त्र असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? मला म्हणाले, चालण्यात रुबाब आहे, चालण्यात रुबाब आहे, ओठात मधाळ गोडवा आहे. चालण्यात रुबाब आहे, ओठात मधाळ गोडवा आहे, हृदयात प्रेमाचा ओलावा आहे, हृदयात प्रेमाचा ओलावा आहे. पण हे प्रिये, तुझा अर्थसंकल्प कसा आहे? ही जी प्रिया आहे तिचा अर्थसंकल्प जर चांगला नसेल तर ती लोबायलाच बसलेली आहे रोज. त्याच्यामुळे अर्थ हा सगळ्याच ठिकाणी लागू होतोय. अर्थाला त्याशिवाय अर्थ येत नाही. प्रेम असेल, रोजचा आपला व्यवहार असेल, जगणं असेल, या सगळ्यामध्ये अर्थ शोधण्याची आणि पाहण्याची किमया त्यांनी साधलेली आहे. आपणही त्यावर काही काम करूया. मी आता जसं म्हटलं की हा खरं म्हणजे
मराठी माणसासाठी त्यांनी जसं मगाशी सांगताना सांगितलं की सध्या फक्त 16% GDP आमचा हा कृषीमधून येतोय आणि 53% लोक त्यावर अवलंबून आहेत. कोण आहेत हे लोक? अरे मराठीच लोक आहेत, ते मेजॉरिटी याच्यात. साळी कोळी बाजूला ठेवा, हा मराठी माणूस आहे, त्याचं उत्पादन कमी होत चाललंय, त्याला गरज आहे साक्षर करण्याची, आर्थिक बळ देण्याची, वेगवेगळ्या वाटा सांगण्याची, शोधण्याची. तर त्या दृष्टीनं हे जे काही काम होतंय आणि म्हणून बाला बालास शिकवू मराठी, शेता शेतात पिकवू मराठी, बाला बालास शिकवू मराठी, शेता शेतात पिकवू मराठी. काळजात कोरली आहे, नसा नसात भरली आहे मराठी माझी, मराठी माझी. या मराठी माणसासाठी म्हणून जे काही काम त्यांनी सुरू केलं आहे, खऱ्या अर्थाने खूप मोठं काम आहे. आपण सर्व मिळून याच्यामध्ये आणखी पारंगत होण्याचा प्रयत्न करू, प्रत्येकाला पारंगत करायचा प्रयत्न करू. मी आता जसं म्हटलं की शारीरिक सामर्थ्य आणि अर्थ या दोन गोष्टीच फक्त प्रत्येकाला शिकवल्या गेल्या पाहिजे. सायन्स, झुलॉजी अमुक तमुक हे ते तर नंतर, परंतु पहिल्यांदा शरीरशास्त्र आणि पैशाचं शास्त्र, या दोन शास्त्राशिवाय आमचं जगणं मुश्किल आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विलास फुटाणे साहेबांचं त्याच्या पब्लिकेशनचं अभिनंदन करतो. एक चांगल्या स्वरूपाचा ग्रंथ आज त्यांनी आपल्यासमोर दिलेला आहे आणि यानंतरही आणखी असं खूप मोठं काम त्यांच्यामार्फत चालू राहील. त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या 100च्या पुढे जाण्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत करूया आदरणीय विश्वास पाटील सर. अर्थयोग या डॉक्टर DS काटे, दत्तात्रय काटे यांच्या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं या संभाजीनगरीमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात आणि एवढ्या उत्साहानं आपण हजर राहिला आहात, त्यावरून दादा त्यावरून म्हणायला काही हरकत नाही की माय मराठीला नक्कीच सोन्या मोत्याचे दिवस येणार आहे. आणि माय मराठीमध्ये अर्थयोग नावाचा एवढा सुंदर ग्रंथ आपण लिहिला, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आता या ठिकाणी उपस्थित असलेले आणि नुकतंच भाषण केलेले माझे मित्र डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, अवघ्या 92 वर्षाचे तरुण झुंजार शेषराव चव्हाण, त्याच्यानंतर फुलचंद नाग टिळक ज्यांनी गाडगे बाबांचा वसा आणि वारसा जपलेला आहे, त्याचबरोबर माझे मित्र आणि मराठीतले थोर कादंबरीकार महेश खरात, आदित्य प्रकाशनचे विलास फुटाणे साहेबांचं मी यासाठी अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या प्रकाशन समारंभाचा योग पुण्या मुंबईमध्ये 5-5, 10-10 वर्ष वाट बघून तिथल्या प्रकाशकांना येत नाही, तो इथे तुमच्या नशिबात आलेला आहे आणि आम्हाला साक्षात पाहायला मिळाला. त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. इथं आता उपस्थित असलेले श्रेष्ठ साहित्यिक डॉक्टर दादा गोरे, संतोष देशमुख, हनुमंत सोनवणे आणि माझ्या मित्रांनो, अर्थयोग हे सुंदर पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं मी वाचलं आणि मुंबईतून काल मी पुण्याकडे प्रवास करताना माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता की काटे सरांनी हे का लिहिलेलं आहे, डॉक्टर काटेंनी का लिहिलंय, तर देशातली गरिबी नष्ट व्हावी, जीवन चांगलं व्हावं, सामान्य माणसाचं जीवनाचा स्तर वाढावा. आणि हाच विचार करत मी लोणावळ्यावरून येत होतो. ते आजीबाई परंपरागत खानावळ चालवतात. त्यांच्या खानावळीमध्ये मी गेलो आणि सहज जेवता बोललो की या देशातली गरिबी का नष्ट होत नाही. आजीबाई आल्यानं मला म्हणाले, बाळ सोपं आहे. मी म्हटलं काय आजी? अरे बाबा म्हणे, सरकारला सांगा आणि वर्षातून एकदा तरी एक असेंब्लीची आणि आमदारकीची निवडणूक व्हायला पाहिजे, मग या देशातली गरिबी आपोआप नष्ट होईल. मी म्हटलं तुम्हाला एवढा भरोसा कसा काय? अरे त्या म्हणाल्या
त्या आजी मला म्हणाल्या की एखादा पावसाळा पावसाविना जाईल, पण निवडणुका आजकाल लक्ष्मीविना जात नाही. मी म्हटलं तुम्हीच जर अशा भ्रष्टाचारी झाला तर हा देश कुठे जाणार? म्हणजे आम्ही काय भ्रष्टाचार केला? मी म्हटलं जो माणूस पैसे देतो तो मूर्तीवर हात मारतो, घेतो की मी या माणसालाच मत देईन. म्हणजे याच्यामध्ये आम्ही खोटेपणा करत नाही. मी म्हटलं कसं काय? म्हणजे आपला हिंदू धर्म आहे, किती मूर्त्या आमच्या घरामध्ये, त्यामुळं एकाला वापरलेली मूर्ती आम्ही दुसऱ्यासमोर आता हे पण खरोखर ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे की खऱ्या अर्थी गरिबी नष्ट व्हायची झाली तर असा काय प्रयोग करावा का काय? एवढा आता या सिस्टमवर लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. काल परवा तर मी एक हीच ऐकली की कोणीतरी एक सांगतायत लोकप्रतिनिधी की आमदार होऊ द्या आणि पोलीस बंदोबस्तामध्ये आपण मग बाहेर पडूया. आता कसं आहे की व्यवहार जो असतो तो व्यवहार घडला पाहिजे. प्रत्यक्ष व्यवहार घडला तर ते अर्थकारण सार्थकी लागल असं म्हटलं जातं ना. एकदा अकबर आणि बिरबलाच्या काळामध्ये एक गरीब माणूस हलवायाच्या दुकानात उभा राहिला समोर, आणि तिथे आज जिलेबी गरमागरम काढली जात होती. यांनी नाकानं वास घेतला. हलवाई बाहेर आला, म्हणा चल काढ पैसे. मी का? मी म्हणे जिलेबी कुठं खाली? अरे जिलेबी खाली नसली तरी वास घेतलेला, त्याचे पैसे तुला द्यावे लागते. आणि त्या गरीबाच्या नशिबाचा भाग म्हणून बिरबल तिथं घोड्यावरून खाली उतरला आणि त्याने त्या गरीबाचा किस्सा पकडला. त्याच्यात नाणी होती आणि ती वाजवली. हलवायाने पैसे मागितलं. मग बिरबल म्हणाले की आता आवाज नाही काय ऐकला, आवाज नाही काय ऐकला. तर खऱ्या अर्थी पैसा व्यवहारात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पैसा म्हणता येणार नाही. आणि पैशाची किंमत तुम्ही आम्हाला 20-25 वर्षापूर्वी का भेटलं नाही? म्हणजे पैसा कसा जपावा हे आम्हाला कुणीतरी शिकवणं गरजेचं होतं. पण ते वय गेल्यानंतर तुम्ही आता मला पुस्तकातून सांगत बसलेला. पण काय होतं, पैसा ही चीज अशी आहे की तो ज्या वेळेला माणसाच्या मुठीत असतो, स्वतः जवळ असतो, त्यावेळेला माणसाला तो अहंकाराच्या शिडीवर चढवतो. आणि एक दिवस अहंकाराची शिडी कधी खाली कोसळते ते काही कळत नाही. मग कसं आहे की मग एकदा पैसा हातातून गेला तर कॉलेजमध्ये न भेटलेली मैत्रीण नंतर भेटू शकते, पण हातातून गेलेला पैसा पुन्हा काही भेटतो. तर आमचे वडील सांगायचे की बाजारात जाताना बाजार कसा करावा. पूर्वीच्या काळात घोडा हे वाहन होतं. प्रत्येक गोष्टीसाठी घोड्याची आवश्यकता असायची, प्रवासासाठी, युद्धासाठी वगैरे वगैरे. आणि काटेवाडी घोडी फार प्रसिद्ध होती. त्यामुळे काटेवाडी घोड्या घ्यायला इकडचं कोणी गेलं तर वडील सांगायचे की तिथला व्यापारी विचारायचा दाम किसका है, आपका या बाप का? तर तो म्हणाला की आपका. नाही भाई, आगे चलो आगे चलो. पुन्हा विचारलं दाम किसका है, बाप का? अरे आहो, कारण बापाचा पैसा असला तो कसाही उडवणार, त्यामुळे तो पैसा पहिला घेतला जायचा, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे पैशाचं सगळं धोरण आहे. तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलंय सुरुवातीला. आता पाटील आहात ते तुम्ही त्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच सिद्ध केलंय. कारण पहिल्या पॅराग्राफ मध्ये पहिली 100ची नोट मला दे. पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये ठेवला. हे तुम्ही दादा कोंडकेंचं हात लावून तिथे गुदगुल्या मधला लावणी पकडलेली आहे आणि आम्हाला ही गुदगुल्या केल्या. पण ही 100ची नोटी भानगड खूप मोठी होती. पूर्वी गरिबांची अशी लावणी होती, झाली बहाल मर्जी सख्याची, साडी दिली 100 रुपयाची. आणि एके ठिकाणी मी महागुरु म्हणून लावणीच्या कार्यक्रमात काम करत होतो, तर ते आमच्या डान्स डायरेक्टरनं लावलेलं होतं असं ते, साडी दिली 100 रुपयाची. मी बघितलं अरे एखाद्याचा म्हणजे गोसाव्याचा झिरझिरी टावेल असावा, म्हणजे ही कसली काय 100 रुपयाची साडी? तो म्हणाला साहेब 100 रुपये आणखी कसली साडी? अरे म्हटलं गाढवा तुला काय
वेळ काळ क्रम काय कळतं की नाही. ज्या वेळेला आमच्या कवीने 100 रुपयाची साडी लिहिली त्यावेळेला प्राथमिक शिक्षकाचा महिन्याचा पगार 32 रुपये होता. आणि त्यामुळे 100 रुपये किती असतात. तर वेळे काळाप्रमाणे पैशाचं मूल्य बदलत जातं ते आपण पाहायला पाहिजे. पण सामान्य माणसाचं जे आयुष्य आहे ते त्रासदीमध्ये आहे की म्हणजे आपल्याला खायची आणि अन्नाची आणि तोंडाची गाठ पडत नाही वगैरे आपण म्हणतो. बिहारचे एक मोठे कवी होऊन गेले प्रागतिक कवी नागार्जुन म्हणून. बेंगाईवर त्यांनी एक कविता लिहिली होती. कई दिनों तक चुला रोया, चूल रडायला लागली आणि चक्की म्हणजे दळण जाता आपल्याला माहिती आहे. कई दिनों तक चुला रोया, चक्की रही उदास, दाने आए घर के अंदर कई दिनों के बाद, धुआं उठा अंगण से ऊपर कई दिनों के बाद. अशी अवस्था होते. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कांदा एवढा मागतो ज्याला आपण हिंदीमध्ये प्याज म्हणतो की तो आपल्या डोळ्यातून पाणी आणतो. आणि मग म्हटलं जातं प्याज ने ऐसा घमंड दिखाया इस बरस, प्याज ने ऐसा घमंड दिखाया इस बरस, सोना भी शर्मा कर नम हो गया. आणि बचत की बातें किताबों में अच्छी लगती है, घर में बीवी और महंगाई सर तोड़ देती है. आता यांचा हे अर्थ योगाचं पुस्तक वाचताना कितीतरी गोष्टींचा मला नव्यानं प्रचिती आली. हा भारत देश 142 कोटींचा देश आहे आणि 60 कोटी तरुणांचा आहे असं म्हणतो. आणि अर्थगाडा चालवताना संघर्षाबरोबर अर्थजागृती ही महत्वाची असते. पण एक मला तुमचं आठवण इतिहासाची करून दिली. मला खऱ्या अर्थी गुदगुल्या झाल्या. मला आनंद वाटला की भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. त्यावेळेला भारतीय रुपया आणि डॉलर समसमान होते, इक्वल होते. परंतु त्यानंतर भारतीय माणसाच्या जीवनाची घसरण आणि रुपयाची घसरण ह्या दोन्हीमध्ये स्पर्धा लागलेली आहे. आणि इतकी घसरण चाललेली आहे की काही बोलायला नको. बरं तुम्हाला हे अर्थयोग सांगताना गोरगरिबांच्या बाजू जी तुम्ही लढवता त्याच्यामध्ये महात्मा गांधींचे विचार, त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचे विचार, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तुम्हाला ते तुम्ही जे मांडता ते लपता लपत नाही. आणि ते खूप महत्वाचे आहे असं मला वाटतं. म्हणून तुम्ही एके ठिकाणी म्हटलेलं आहे की भारताचा व्यापार फक्त 2 ते 3 उद्योगपतींच्या हातची कटपुतली बनलेली आहे. या निमित्तानं शिवरायांचा काळ आपल्याला आठवावा की काय म्हटलं बरं, शिवरायांनी म्हटलेलं होतं साहूकार तो राज्याची शोभा. म्हणजे सावकार पाहिजे त्याशिवाय राज्य चालणार नाही. पण कधीही शिवरायांनी मस्तवाल सावकार निर्माण केले नाही. त्यांना त्या जागेवर त्या मठामध्ये त्या दुकानामध्ये बसवलं. त्यापेक्षा काही त्यांना मोठं होऊ दिलं नाही. पण आता जग खूप बदललेलं आहे आणि आपली जी कृतिशीलता आहे ती शून्यवत झालेली आहे. तुम्ही एक सुंदर शब्द वापरलेला आहे की फुलपाखराच्या फडफडण्याने आकाश फाटू शकते का. त्यामुळे आता सामान्य माणसाचा आवाज असं दबतोय की आपण काही करू शकत नाही. आणि बँक घोटाळ्यामध्ये जे पैसे गप्पा झाले त्याची किंमत यांनी 1.17 लाख कोटी एवढे पैसे बाद झाले, चोर मिळून गेले. म्हणजे 1/4 हिस्सा बँकेनंच लोकांना बुडवलं. एकूण अर्थव्यवस्थेचा 1/4 हिस्सा हे तुमचं फार महत्वाचं आहे. आणि आपण इथं सांगितलेलं आहे की काही आधुनिक संत नीरव मोदी, त्याच्यानंतर त्यागमूर्ती विजय मल्ल्या, म्हणजे त्यांनी भारताचा त्याग केला आणि ती मूर्ती बाहेर जाऊन कीर्ती कमावली. ते त्यागमूर्ती मल्ल्या, नीरव मोदी संत. आणि याच्या पुढे अवस्था काय आहे. मला त्यांचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य वाटलं की या माणसाला माय मराठी अतिशय सुंदर रीतीनं वश आहे. म्हणजे खऱ्या अर्थी एखादं अवघडातलं अवघड प्रेमे कसं सोपं करून टाकावं
आणि हे सांगता यांची ही लुबाडणूक झाली तरी आम्ही काही करू शकलो नाही हे सांगताना त्यांनी गावाकडची म्हण दिली, गाव जळे हनुमान पिंपी चोळे. गाव जळते आता हनुमानानं पिंपी चोळून काय फरक पडणार आहे? ती काय वीज विकणार आहे का? म्हणजे ती काय आग विझणार आहे का? बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे मुख्यतः कर्ज काढण्याकडेच आपला होरा असतो, कल असतो. मला आठवतं की आमचे वसंत सबनीस आणि दादा कोंडके विच्छा माझी पुरी करा नावाचे एक सुंदर सोंगाड्याला रे महिना विचारते सोंगाड्याला, बया 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 बघा आभाळात काय दिसतंय? तर तो म्हणतो अगं पौर्णिमे एवढा मोठा चांद आहे. मग ती म्हणजे भैया मग या चांदावर माणसं राहत असतील का? तर तो म्हणतो नाही, अजिबात नाही, चांदावर माणूस राहूच शकत नाही. म्हणजे गॅरंटीने सांगता? अगं फुल गॅरंटीने सांगतो. कसं काय? अगं महिने जर चांदावर मनुष्य राहत असता तर भारताने तिथे जाऊन कर्ज काढलं नसतं. म्हणजे आपली जी कर्ज बाजारी आहे आणि विशेषतः मार्केटिंगच्या बाबतीत तुम्ही जो जोर दिलेला आहे तो खूप महत्वाचा आहे की मार्केटिंग वेगवेगळ्या पद्धतीनं कसं करतं. आणि आपले संत एकनाथ महाराज यांच्या काळात सुद्धा बाजार होता आणि तो मथुरेचा बाजार होता आणि त्याच्यामध्ये दह्या दुधाची विक्री व्हायची. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरेच्या हाटा तुम्ही चला चला ग. किंवा दिवस उगवणी किती वर आला, बाजार चाला पुढे चालला. गवळी गावा गेला महिना झाला, दीर धाकटा घरात एकटा. तसाच भुकेला पाळण्यात टाकीला, बाईने मथुरेला घोडा हाकला. म्हणजे त्यावेळी सगळी बाजार व्यवस्था आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि ती व्यवस्था ही याच भूमीतली आहे. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे बघा की अर्थव्यवस्थेचं महत्व कसं आहे हे संतांनी सांगितलेलं आहे, हे लोकगीतकारांनी सांगितलेलं आहे आणि ते जनामनापर्यंत पोहोचवलेले आहे आणि त्यांचीच भाषा तुम्ही या ग्रंथाला वापरलेली आहे. म्हणून या ग्रंथाची खुमारी वाढलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने येण्याआधी ते खाजगी साखर कारखाने आले होते आणि खाजगी साखर कारखान्याला तेव्हा कारखाना म्हणत नव्हते. तर 100 वर्षापूर्वी त्याला शब्द होता कंपनी. कंपनीला गेलो किंवा कंपनी काढली. तर त्यावेळेचं मला एक जुनं गीत आठवतं, कुण्या हौशन हौस केली नर कंपनीला गेली ग. कुण्या हौशान हौस केली नर कंपनीला गेली ग. नर कंपनीला गेली न खाती ऊस ऊस ऊस. नर कंपनीला गेली न खाती ऊस ऊस ऊस. ऊसाची होते साखर नारीला मिळेल भाकर ग. नारीला मिळेल भाकर न पिती ऊस ऊस ऊस. आणि मग त्या वेळेला सुद्धा शाहिरांनी पकडलेलं जे दैन्य आहे, 8 दिवसाचा पगार झाला, किती गरिबी आहे, 8 दिवसाचा पगार झाला, आवळ्याचं तेल डोईला ग. आवळ्याचं तेल डोईला न पाडती भांग भांग भांग. ही जी अर्थकारणाची भाषा आहे ती तुम्ही नेमकी पकडल्यामुळे या ग्रंथाचं खरं म्हटलं तर वैभव वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये खोटेपणा चालत नाही. जे काय असेल ते स्पष्ट. आमचे एक पुणेकर काका बँकेत गेले आणि नोटा मोजून द्यायला लागले. ते काय कॅश कारकुनानं बघितलं, म्हणाला काका नोटा खोटे आहेत. तर तो म्हणाला बेटा माझ्या आहेत ना, माझ्याच खात्यावर जमा करणार. तुझं काय आता हा खोटेपणा बाजारामध्ये बाजारामध्ये कसा ठेवला. आणि या अर्थयोग मध्ये तुम्ही मरणावरही जीएसटी नावाचं म्हटलेलं आहे. आता जीएसटीचा एवढा अतिरेक झालेला आहे की मरणावर पण जीएसटी लावला गेलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कारण सरपण असो, लाकूड असो, काही असो, प्रत्येक गोष्टीला दर आहे. आणि म्हणून सातारच्या साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर मी सांगितलं की अहो प्रकाशन व्यवसाय आहे, त्यांना विचारा आत भट्ट्यात हमखास चालणारा व्यवसाय कुठला, तर प्रकाशन व्यवसाय. आणि ह्या प्रकाशन व्यवसायावर सुद्धा 18% GST आहे. म्हणजे काय करायचं, आणि मरणासाठी माणसांनी काय करायचं. पण मित्र हो, तुम्हाला मी सांगतो, जगामध्ये अनेक महापालिका असतील, पण या सर्व महापालिकांमध्ये काकणभर श्रेष्ठ महापालिका आम्हाला कोल्हापूरची महापालिका वाटते. कारण 1980 साली कोल्हापूर महापालिकेनं निर्णय घेतला की गरीब असो, श्रीमंत असो, राजा असो, भिकारी असो, नदीच्या काठावर जी प्रेत जळतात त्या शेणकुटाचा आणि लाकडाचा खर्च फक्त नगरपालिका करेल. आणि गेली 45 वर्ष नगरपालिका कोल्हापूरची हा खर्च करते सर्वांचा. आणि त्यावेळेला आमचे विद्याधर गोखले लोकसत्तेचे संपादक होते आणि ते अग्रलेख सगळे शेरोशायरीमध्ये लिहायचे. आणि हे सगळं कोल्हापूरची बातम्या ऐकल्यावर ते एवढे खुश झाले, म्हणाले उद्या लेकरं काही करू देत, पण शेवटचे दिवस आले की कोल्हापूरला जातात. आणि मग त्यांनी लोकसत्तेचं अग्रलेखाचं नावच होतं परी कोल्हापुरी मरावे. म्हणजे कुठेही जन्म यावे परी कोल्हापुरी मरावे. तर तुम्ही हे नेमकं एका यांनी ह्या अर्थयोग मध्ये एका प्रकरणाचं नावच दिलंय, मरणावर GST लावा. पूर्वीच्या काळामध्ये जिजिया कर औरंगजेबाच्या काळात जसा होता, किंवा त्रावणकोरला मुल्लकर्रम नावाचा कर्ज एक कर होता. काटेंचा प्रचंड अभ्यास आहे इतिहासाचा, समाजाचा. आणि मुल्लकरम हे नेमकं यांना लक्षात यावं. आणि मुल्लकरमचा अर्थ काय, तर ब्रेस्ट टॅक्स म्हणजे वक्ष कर. म्हणजे तिथे त्रावणकोरमध्ये गोरगरीब समाजाच्या स्त्रियांना एवढं चुकीच्या पद्धतीनं अन्यायानं वागवलं जायचं की त्यांनी उघडी छाती जर झाकायची असेल, त्याच्यावर दुपट्टा घ्यायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा टॅक्स भरावा लागायचा. आणि हा जुलमी टॅक्स होता. त्याच्या विरुद्ध एका माऊलीनी आपली वक्षस्थळं कापली आणि ती रक्तबंबाळ होऊन मरण पावली. म्हणून तिथं बंड झालं आणि मग नंतर हा कर थंड झाला. तर या एकूण GST असेल किंवा कर असेल, हे करानं सर्वसामान्य माणसाचा श्वास कोंडू नये या दृष्टिकोनातून तुम्ही अनेक लेखामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो महत्वाचा वाटतो. आणि गरीब आणि श्रीमंतांच्या दरीबद्दल जी तुमची चिंता आहे ती खूप आहे. आता सार्वजनिक उद्योग अनेक आले, काही पूर्वीच्या सरकारांनी सार्वजनिक उद्योग काढले, पण अलीकडे एकच उद्योग आहे की ती आहे पूर्वीचं ते विका. आणि ते नेमकं चांगले चाललेले उद्योग आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर ते कुठल्या तरी मोठ्या उद्योगपतीला विकले जातात आणि लगेच जोरात सुरू होतात. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडं सहकार आला, शुगर फॅक्टरी आल्या आणि सगळ्या आत्महत्यात गेल्या. आमच्या राज्य बँकेने सांगितलं की हे चालवू शकत नाही. आणि काही दादांनी आप्पांनी विकत घेतल्या आणि 7-8 महिन्यामध्ये त्या फुल सोन्यासारखं धूर टाकायला लागल्या. तर ही जी श्रीमंत आणि गरिबीच्या बाबतीत, आणि तुम्ही त्यासाठी शब्द वापरलेला आहे, तुम्ही विका, आम्ही मागतो भिका. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला शिवाजी महाराजांची पुन्हा आठवण होते की शिवाजी राजा हा या भूमीतला एक असा महान राजा होता की 30% वर किंवा काही ठराविक मर्यादेच्या वर गोरगरिबाला कर बसू नये यासाठी ते जागृत असायचे. पिकाचं नुकसान भरपाई ही फक्त नजर आणेवाली, नजरेनं पाहायचं. तिथं तराट्याला जास्त चुळबुळ जो कोणी असेल कार्टून त्या काळात, त्याला लागू न देता, त्याचा आगाऊपणाला थारा न देता गोरगरिबांना न्याय देणारा हा राजा होता. त्यांनी कधीही समाजभक्षक उद्योगपती निर्माण केले नाहीत, तर दीन रक्षक म्हणजे गोरगरिबांचं रक्षण करणारी अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण केलेली होती. आज आपण म्हणतो की या गोष्टीसाठी निधी पाहिजे, त्या गोष्टीसाठी निधी पाहिजे, निधी नाही मिळाला तर काय होईल वगैरे. महाराजांच्या काळात सुद्धा पैशाची अडचण होती.
महाराजांनी सुरतेपासून ते खाली बेंगलोरपर्यंत किंवा हुबळी लुटली, त्यांनी जालनापूर लुटलं, अनेक ठिकाणी लूट केली, स्वराज्यासाठी पैसा आणला. पण तरी सुद्धा शिवाजी महाराजांचं राज्य हे निधीवर नव्हतं, तर न्याय आणि नीतीवर चालत होतं. म्हणून ते इतके दिवस टिकून आहे. स्त्रियांची आबरू, धर्मस्थानाचं पावित्र्य आणि गौरगरिबांची मालमत्ता, या 3 गोष्टीचं त्यांनी रक्षण केलं. म्हणून शिवरायांची कीर्ती आता दिगंतच झालेली आहे. नियमित पगार द्यायला पाहिजे, दुष्काळात धान्य वाटप केलं पाहिजे आणि कोणालाही अगदी देवांना सुद्धा वदन द्यायची नाही असा नियम छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला होता. शास्त्राचा तो खूप महत्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा मला सांगावंसं वाटतं की डॉक्टर काटे यांचं भाषा वैभव खरोखरच अप्रतिम असं आहे. एक मराठी भाषा वळवावी तशी वळते, जुळवावी तशी जुळते, कळवावी तशी कळते, असं दादोबांनी म्हटलेलं आहे. तमासकार वीर आमचे मोल्सवर्थ नावाचा एक साहेब होऊन गेला. त्यानं चांद्यापासून बांद्यापर्यंत घोड्यावरनं प्रवास केला होता आणि मराठीतल्या अव्वल ओव्या आणि अव्वल शिव्या यांचा सुंदर संग्रह त्यांनी जो केलेला आहे, त्याला काही म्हणजे त्याला काही तुलनाच होऊ शकत नाही. लस्ट फॉर मुंबई नावाची मी एक कादंबरी लिहिली मुंबईच्या गिरणी कामगारांच्या जीवनावर, आणि तिथल्या कामगारांची भाषा मी मांडलेली होती, थेट आणि सरळ भाषा. तिथली जी अंजू आहे कामगारांची कन्या, ती गंगाराम नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि स्पष्ट सांगते की बाई मला जे काय पाहिजे ते थेट पाहिजे, मला बाकी काही नको, मला कुठली मिसळ भेसळ चालणार नाही. तो विचारतो म्हणजे काय, ती म्हणते हे बघ मेल्या, मला चहात चटणी आणि नवऱ्यात वाटणी चालणार नाही. मुळात मराठी भाषा एवढी पॉवरफुल आहे, एवढी जबरदस्त आहे की कुठल्याही गोष्टीचं वर्णन, आता आपण म्हणतो ना, अनेक वृद्ध लोक आहेत म्हाताऱ्याला चढ लागलंय, म्हातारं पहिल्यासारखं वागत नाही वगैरे वगैरे. आमच्या आचार्यात्रेंचं नाटक होतं लग्नाची बेडी, त्याच्यामध्ये गोकर्ण आणि गार्गी. तो गोकर्ण बाबा होता, 5 लग्न झालेली, तरी सुद्धा 6वं होईल का म्हणून आशा ठेवून बसलेला. आणि त्याला सांभाळणं ह्या गार्गीचं उद्योग की म्हातारा काम करतोय, नीट बोलत नाही, इकडे तिकडे फिरतो, म्हणून त्या चिडतात आणि एक दिवस म्हणतात की बया बया मला असं वाटतं की जगातले सगळे म्हातारे एकत्रित गोळा करावेत, एक उंच नारळाचं झाड बघावं आणि सगळ्या म्हाताऱ्यांना झाडावर नेऊन ठेवावं आणि खालून झाड चांगलं गदगदा गदगदा हलवावं. तो गोकर्ण बाबा खासकी तो म्हणतो हलवा, झाड खाली धरून चांगलं गदगदा गदगदा हलवा. अगं भ्रम आहे तुझा, नारळ खाली पडतील पण म्हातारे पडायचे. ही अशी आमची मराठी भाषा. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, दगड कठीण वज्रास भेदू ऐसे. दत्तू बांदेकर म्हणून एक विनोदाचे शाहीर ज्यांना आचार्य म्हणायचे. म्हणजे कुठल्याही संकल्पनेचं मराठीमध्ये किती जबरदस्त वर्णन केलं जाऊ शकतं याचं मी उदाहरण देईन की बांदेकरांनी सुरू केलं की समाजातला कुठलाही प्रसिद्ध मनुष्य मृत्यू पावला की त्याच्या समाधीवर काय लिहायचं. एखादा महान नट मरण पावला, धर्मगुरू मरण पावला, राजकारणी मरण पावला, आणि हे गावातल्या एसटी स्टँडवर दारुड्यांना कळतं. आणि ते म्हणतात अरे आपल्यातला उद्या तळीराम एखादा मरण पावला गचाकला तर लागलंच मास्तरांकडून लिहून आणूया. म्हणून ते तिकडे टुलत आले, म्हणाले मास्तर आमच्यातल्या बी बाप माणसासाठी दारुड्याच्या समाधीसाठी काहीतरी लिहून द्या. मास्तरांनी बघितलं, हातात चिटोरी घेतली आणि दारुड्याच्या समाधीसाठी त्याने अक्षर, ज्याची चढतच गेली होती त्याची इथे आता कायमची उतरली आहे. हे एवढं जबरदस्त कल्पना आणि वर्णन. कुसुमाग्रजांची प्रेमाची भाषा आपल्याला माहिती आहे. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळून या गळा घालून या गळा, तुझ्या लाल ओठातील आग प्यावी, मिटेने तुझ्या तीव्र वाव्या कळा.
आता हा अर्थयोग मांडताना मी ग्रामीण भागातला आहे, मला खूप म्हणी माहिती आहे आणि खूप अभ्यास मी केलेला आहे, पण यांची भाषा वेगळी आहे, अनोखी आहे. आणि एके ठिकाणी पाऊस आणि पैसा हे प्रकरण लिहिताना याने वर्णन केलंय की पावसाचे प्रकार काय आहेत, तर पेंडणी, चांदणभऱ्या, वावणी आणि ठोकण्या. काय याचा अर्थ? तर त्यांनी पुढे स्पष्ट केलेलं आहे की पेंडणीचा पाऊस म्हणजे पायाला चिखल बोटापर्यंत लागतो एवढा पाऊस झाला की तो पेंडणीचा पाऊस. चांदणभऱ्या म्हणजे काय की पाऊस पडतो आणि अनेक ठिकाणी डबकी तयार होतात, ती चांदण्यासारखे दिसतात, म्हणून तो चांदणभऱ्या पाऊस. वावणी म्हणजे काय तर नदी नाले वाहून गेले म्हणून तो वावणीचा पाऊस. आणि ठोकण्या म्हणजे काय तर झोडणारा, बदा बदा पडणारा मुसळधार पाऊस म्हणजे तो पाऊस. आणि आणखी एक शेवटचा पाऊस त्यांनी दिलेला आहे की नागडा पाऊस, नागवा पाऊस, म्हणजे त्याला काही शरम वाटत नाही. आणि हा पाऊस कुठला तर उन्हाचा पाऊस, श्रावणाचा पाऊस, म्हणजे ऊन पडते त्याची पर्वा न करता तो कोसळून जातो. मला वाटतं खरं म्हटलं तर तुम्ही जरा साहित्यामध्ये पण ट्राय करायला पाहिजे. त्या कादंबरीत तुम्ही उत्तम लिहाल याची मला पूर्ण खात्री आहे. पण मग सगळ्यात महत्वाचं यांची गोष्ट म्हणजे की सगळ्या गोष्टी करता येतात पण माणसाला पैशाचं सोंग काढता येत नाही. माणसाला पैशाचं सोंग काढता येत नाही. आणि म्हणून त्यांनी एक इंग्रजी म्हण दिलेली आहे, इफ विशेष वर हॉर्सेस बेगर्स वुड राईड ऑन देम. म्हणजे माणसाची प्रत्येक इच्छा, त्याला जर घोड्यासारखे पंख असते किंवा इच्छा ही अश्व झाली असती तर मग भिकारी सुद्धा घोड्यावर बसले असते, नाही का? भिकारी सुद्धा घोड्यावर बसले असते. आणि आपल्याला माहिती आहे की पूर्वी गाढव किती महत्वाचं होतं ओझ्यासाठी, सामान वाहण्यासाठी, किंवा सगळ्या जे भटक्यांचे तांडे या गावातून त्या गावात जायचे ते गाढवावरून जायचे. आणि म्हणून प्रत्येक भाषेतल्या म्हणी दुसऱ्या भाषेमध्ये कशा चपकन असतात. इफ विशेष वर हॉर्सेस बेगर्स वुड राईड ऑन देम, म्हणजे भिकाऱ्यांचे जर इच्छा ही पंख घोड्यांचे लागले असते तर ते भिकारी त्याच्यावर बसले असते. आमचे वडील आम्हाला सांगायचे, जर गाढव गुळ हागली असती तर डोंबाऱ्यांनी कशाला भीक मागितली, म्हणजे त्या निधीचा जरी व्यापार केला असता. तर ही भाषा जी आहे ही भाषा तुम्ही त्याच्यामध्ये घुसल्याशिवाय येत नाही. कुठलाही ग्रंथ तुम्ही लिहिता त्यावेळेला तुम्ही त्या ग्रंथाचे भाग व्हावे लागतात. ग्रंथलेखन म्हणजे परमेश्वराच्या आराधनेसारखं असतं, ते अनेक दिवस करावं लागतं. आम्हाला सुद्धा लोक विचारतात की तुम्ही ज्या वेळेला ऐतिहासिक कादंबरी लिहिता, संभाजी लिहिली, पानिपत लिहिली, महानायक लिहिली, याच्यामध्ये किती टक्के कल्पना आणि किती टक्के वास्तव? आपल्याला माहिती आहे की 1940 मध्ये कलकत्ता काँग्रेस भरलेली होती आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष असणारे आमचे सुभाषचंद्र बोस 2 वेळा, दुसऱ्यांदा तर गांधीजींचा उमेदवार पाडून निवडून आलेले होते, पट्टाभिसी तारामया. पण त्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी ठराव मांडला आणि सुभाषचंद्र बोसना काँग्रेसमधून 2 वर्षासाठी हद्दपार केलं. स्टेजवर पंडित नेहरू होते, ते उठले आणि म्हणाले, बापू असं करू नका, तुम्ही सुभाषवर एवढा अन्याय करू नका, मला सहन होत नाही. पण बापू वज्रासारखे कठोर होते आणि त्यांनी सुभाष बाबूंना काढून टाकलं काँग्रेसमधून. पण त्यावेळची पद्धत काय होती की जेव्हा जेव्हा पंडित नेहरू अलाहाबादवरून कलकत्त्याला जायचे त्यावेळेला त्यांचा मुक्काम कुठल्या हॉटेलात नव्हे तर सुभाष बाबूंच्याच बंगल्यात असायचा. आणि दुसऱ्या दिवशी सुभाष बाबू आपली मोटार घेऊन स्वतः ड्रायव्हिंग करत नेहरूंना हावडा स्टेशनवर सोडायला जायचे. तर असं मी एका मिनिटात प्रसंग सांगतो, लिहिलेला आहे की ते काँग्रेसमधून त्यांना काढून टाकलं. त्या रात्री नेहरू सुभाष बाबूंच्या घरामध्येच होते मुक्कामाला आणि सुभाष बाबूंनी मोटार बाहेर काढली. तेवढ्यात त्यांची पुतणी गीता नावाची धावत आली आणि ते गुलाबाची छडी घेऊन आली, गुलाब दांडी, आणि तिने नेहरूंना दिलं.
कारण तिला माहिती होतं की नेरुळा गुलाबाची फुलं खूप आवडतात, म्हणून ती आपल्या चुलत्यानं बोलली सुभाषजींना की द्या चाचाजींना. सुभाष बाबू खाली उतरले आणि ते गुलाबाचं फुल खुडलं आणि नेहरूंच्या पोटाला लावायला लागले. तेवढ्यात नेहरूंचं लक्ष गेलं की त्या गुलाबाचा काटा लागून रक्ताचा थेंब खाली येतोय, म्हणून ते म्हणाले अरे लोक सुभाष, खून खून, रक्त रक्त असं म्हणत त्यांनी गडबडीनं रुमाल काढला आणि ते रक्त टिपलं. ते टिपायला लागले सुभाषच्या बोटावरचं रक्त. त्यावेळेला सुभाष बाबू 4 पावलं पाठीमागं हसले आणि म्हणाले जाणे दे बडी बाई, विधात्यानं फुलं दिली तुमच्यासाठी, काटे ठेवले माझ्यासाठी. आता यामध्ये खरं किती खोटं किती? काँग्रेसमधून आदल्या रात्री काढलं खरं, नेहरूंचा मुक्काम त्यांच्या घरी खरं, सुभाष मोटारीनं सोडायला जायचं खरं, पुतणी गीता तिचं नाव पण खरं. फक्त लेखक म्हणून मी एक गुलाबाची छडी तिच्या हातामध्ये दिली आणि जे 50-60 पानामध्ये सांगता आलं नाही की पुढे कुणाला काय मिळालं, कुणाला फुलं मिळाली, कुणाला काटे, हे मला थोडक्यात सांगता आलं. तर तशी एक हातोटी लेखकाकडे असावी लागते आणि ती तुमच्याकडे आहे. म्हणून मी अगदी गांभीर्याने सांगतो प्रकाशकांनी त्यांना जरा लिहायला लावा. इकडं पण हे जरी लेखन कार्यामध्ये मोठं अर्थार्जन नसलं तरी अमरत्व आहे की गावामध्ये किती व्यापारी मोठे होऊन गेले हे लोकांच्या लक्षात राहणार नाही, पण संत तुकाराम ज्ञानेश्वर या गावातले कोण हे लोकांच्या लक्षात राहील. आणि म्हणून तुम्ही मला असं वाटतं की जरूर प्रयत्न करावा. शेवटी लोक म्हणतात ना की तुम्ही ज्या मार्केट या गोष्टीचा विचार केलेला आहे, हे मार्केट मोठं विचित्र असतं. तर मार्केटला पटवणं, मार्केटमध्ये वागणं, तो व्यवहार उच्चार. आमचे विदर्भातले कवी सुधाकर गायधनी आहेत, त्यांनी या बाबतीत मार्केट बद्दल खूप छान सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे त्यांनी? मी चिंध्या पांघरून सोने विकावयास बसलो, मी चिंध्या पांघरून सोने विकावयास बसलो, गिराईक फिरकता फिरकेना. मी चिंध्या पांघरून सोने विकावयास बसलो, गिराईक फिरकता फिरेना. मी सोने पांघरून चिंध्या विकावयास बसलो, मी सोने पांघरून चिंध्या विकावयास बसलो, ग्राहक हटता हटेना. ही बाजाराची रीत असते. आणि तुम्ही जे आता सांगितलं गाढविणीचं दूध आणि ज्या क्लिओपात्राचं नाव घेतलं, ती क्लिओपात्रा खूप थोर होऊन गेलेली आहे. विशेषतः जगातल्या ज्या सुंदर स्त्रिया आहेत आणि त्या सौंदर्य काय म्हणूया त्याला, सौंदर्य प्रसाधन निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांना क्लिओपात्रा म्हणजे काय होती हे माहिती आहे. क्लिओपात्राच्या नाकाची दांडी जर अर्धा इंच कमी असती तर जगातली निम्मी युद्ध टळली असती असं तिच्या बाबतीत म्हटलं जातं. एवढी ती सुंदर होती. आणि ही सुंदर बाई आपल्या अंगाची किंवा आपल्या आपल्या रूपाची मेहनत टिकावी म्हणून गाढविणीचं दूध वापरत होते. त्याचा तुम्ही जो शोध लावला आणि इंग्रजांना नेऊन पटवलं की बाबा हे असं आहे, मला असं वाटतं की मित्र म्हणून सांगतो तुमची मार्केटिंगची जागा चुकली. तुम्ही गाढविणीच्या दुधाचा सुगंध आणि स्त्रिया कशा अधिक रूपवान होतात हे मुंबईमध्ये बॉलिवूड जर येऊन प्रचार केला तर सगळ्या बॉलिवूडच्या नट्या या नागपूर हायवेनं तुमचं घर शोधत येतील याची मला खात्री आहे. तर सांगायची गोष्ट असे की म्हणतात ना, साध्याही विषयात सर्वांनी वाचावा आणि आपल्याला अर्थशास्त्रातले लेखक म्हणून किंवा ललित लेखक म्हणून प्रचंड यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. असं डॉक्टर डी.एस. पाटील सरांचं म्हणणं आहे. सर्वांनी भोजन करावं. सर्वांचं